नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं सक्सेस कॉमर्स ट्युटोरियलमध्ये तुमचं स्वागत करते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे हेनरी फ्युएल आहे त्यांची 14 तत्त्वे कशी पाठांतर करायची, त्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला सांगितलं होतं. आता आपले जे दुसरे आहे शास्त्रज्ञ ते म्हणजे फ्रेडरिक टेलर यांची आपण व्यवस्थापनाची तत्त्वे पाहणार आहोत. बघा, फ्रेडरिक टेलर जे आहे हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते. मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला जेव्हा मी इंट्रो सांगितला होता आपले हेनरी फ्युएल यांचा इंट्रो सांगताना मी तुम्हाला एक गोष्ट म्हटलं होतं की जेही तुम्हाला रिकाम्या जागा जोड्या लावासाठी जे मेन जे शब्द आहे, जे मुख्य शब्द आहेत पॅसेजमधले, ते मुख्य शब्द आठवण ठेवत चला. जसं हेनरी फ्युएलच्या इंट्रोडक्शनमध्ये अर्थामध्ये तुम्हाला दिलं गेलं होतं की हेनरी फ्युएल हे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. आता फ्रेडरिक टेलर जे आहे हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि हे आहे रिकाम्या जागाचं एक. पुन्हा दुसरं म्हणजे एक की जे टेलर आहे टेलरचं इयर, जसं मागे याचं हेनरी फ्युएल यांचं वर्ष वेगळं दिलं होतं. टेलर यांचा कालावधी हा वेगळा आहे. टेलर यांचा कालावधी हा 1856 ते 1915 कालावधी आणि ते कोणत्या व्यवस्थापनाचे जनक आहे या दोन गोष्टी जर तुम्हाला आठवण राहिल्या तर हे रिकाम्या जागा जोड्या लावायचा 100% हा प्रश्न बनतोच. कळलं? तर हे एवढं लक्षात ठेवायचं. जे आपले हेनरी फ्युएल आहे ते आधुनिक व्यवस्थापनाचे जनक होते आणि जे आपले टेलर आहेत ते आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक. आता बघा, टेलर यांनी काय केलं की यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे व्यवस्थापनाचे जे तत्त्व आहे, नियम आहे, ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून बनविले. कळलं? त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये दुसऱ्या पॅसेजला दिलं आहे, टेलर यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक प्रयोगांवर आधारित आहे. आणि हेनरी फ्युएल यांचा काय होता की सामाजिक तत्वांवर आधारित होता. जे आपले समाजात निर्माण होणारे प्रत्येक अनुभव त्यावर हेनरी फ्युएल यांनी सगळे तत्त्व बनवले होते. पण टेलर हे जे आहे ते यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच त्यांनी हे जे आहे तत्त्व हे बनवले. या सिद्धांतांमध्ये निर्णय घेणे व त्याचवेळी त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे यांचा समावेश होतो. निर्णय घेणे आणि त्याचं मग निराकरण करणे म्हणजे अंमलबजावणी करणे. टेलर यांच्या मते समस्या सोडविताना मूलभूत नियम आणि चुकांमधून शिकण्याची पद्धत न वापरता वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे. टेलर हे काय म्हणतात की चुकांमधून न शिकण्यापेक्षा चांगले आहे की वैज्ञानिक तंत्रांचा वापर करावा. आता बघा, टेलर यांची व्यवस्थापनाची व्याख्या तुम्हाला दिली आहे. वैज्ञानिक व्यवस्थापनाची व्याख्या, दोनमधला फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ते जे होते ते आधुनिक हेनरी फ्युएल आधुनिक व्यवस्थापन आणि जे टेलर आहे टेलर हे आहे वैज्ञानिक व्यवस्थापन. वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे यांचा अंतर्भाव होतो. जे व्यक्ती आहे आपल्या व्यवसायामध्ये जेही कर्मचारी किंवा जेही मजूर आहे ते कमीत कमी खर्चात कसे काम करू शकेल किंवा त्या मजुरांवर किंवा कर्मचाऱ्यांवर कसा कमीत कमी खर्च लावता येईल यावर अभ्यास करणेच म्हणजेच काय वैज्ञानिक व्यवस्थापन होय. आता बघा, तुम्हाला समोर वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्त्वे दिली आहेत. त्यातलं नंबर 1 म्हटलं आहे की विज्ञान आहे. म्हणजे व्यवस्थापन हे एक विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. मूलभूत नियम म्हणजे काय की एखाद्या व्यवसायाने आपली एक नियमावली तयार केली आहे आणि या नियमांनुसारच त्यांची कार्यप्रणाली चालेल, ते झाले मूलभूत नियम. आता त्यात हेही असू शकते की कर्मचाऱ्यांनी एवढा वेळ किंवा एवढा तास त्यांनी काम करणे आवश्यकच आहे
किंवा एवढा वेळ त्यांनी काम केलंच पाहिजे, हा झाला त्यांचा मूलभूत नियम. पण विज्ञान काय म्हणते की त्या व्यक्तीची किंवा त्या कर्मचाऱ्यांची मानसिकता कुठपर्यंत आहे, त्यांची क्षमता कुठपर्यंत आहे कार्य करण्याची, हे ओळखून त्यांना ती कामे देणे, हे झालं विज्ञान. तर व्यवस्थापन हे एक विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही, असं कोण म्हणतं? टेलर. कळलं? आय होप की तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. दुसरा पॉईंट आहे समरसता आहे, विवाद नाही. म्हणजे जे व्यवस्थापन आहे ते समरसता आहे, विवाद नाही. यात काय दिलं आहे? या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या सामंजस्य असले पाहिजे. सामंजस्य म्हणजे की चांगला संबंध असला पाहिजे. या दोन्हींमधील समन्वय यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करेल. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील सामंजस्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच अपेक्षित ध्येय प्राप्ती म्हणजेच यश मिळविणे शक्य होते. संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विकासाचा विचार केलाच पाहिजे. कळलं? समरसता आहे, विवाद नाही, म्हणजे की सर्व जे व्यवस्थापनामध्ये जेही घटक काम करतात त्यांच्यात सामंजस्य आहे, ते एकमेकांशी संबंधित आहे, ते विवादास्पद नाही, म्हणजे त्यांच्यात कोणत्याही प्रकारचं भांडणतंटा राहणार नाही. चला, तर हे होते आपले 2 पॉईंट. आता तिसरा पॉईंट बघा. तिसरा पॉईंट काय म्हटलं की मानसिक क्रांती. मानसिक क्रांतीमध्ये काय म्हटलं आहे? टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली. हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून बदल घडवून आणण्यावर भर देते. कर्मचारी व व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे. संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा दोन्हीमध्ये वाढ होते. टेलर यांनी जी मानसिक क्रांती, म्हणजे कर्मचारी किंवा व्यवस्थापनामध्ये काम करणारे प्रत्येक घटकांची मानसिक क्षमता वाढावी, मानसिक क्रांती व्हावी. मानसिक क्रांती म्हणजे काय? की मानसिकतेमध्ये वाढ व्हावी, ही झाली मानसिक क्रांती. तर ह्या सर्व गोष्टी टेलर यांनी ही संकल्पना मांडली. आता बघा, चौथं तत्व काय म्हणतं त्यांनी? चौथं तत्व म्हटलं आहे की सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. सहकार्य म्हणजे की एकमेकांना मदत करणे, आणि व्यक्तिगत स्वार्थ म्हणजे की फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य करणे. तर सहकार्य आहे, जसं आपण याआधी एक पॉईंट पाहिला होता, समरसता आहे, विवाद नाही. समरसता म्हणजे सर्वांमध्ये समान अशी वागणूक असणे म्हणजे समरसता. तसंच हा सुद्धा पॉईंट आहे, सहकार्य म्हणजे एकमेकांना सहकार्य करून काम करणे. तर व्यक्तिगत स्वार्थ म्हणजे स्वतःसाठी काम न करणे. हे तत्त्वसुद्धा टेलर यांनी मांडलं आहे. झालं. आता बघा, 5वं पॉईंट दिलं तुम्हाला, जबाबदारीचे विभाजन. जबाबदारीचे विभाजन हा पॉईंट होता हेनरी फॉलच्या तत्वांमध्ये सुद्धा होता, आणि वैधानिक तत्वांमध्ये सुद्धा हाच पॉईंट दिला आहे. कार्याचे विभाजन, डिव्हिजन ऑफ वर्क तुम्हाला पॉईंट होता. डिव्हिजन ऑफ वर्क हे तत्व होतं. तसंच हे सुद्धा जबाबदारीचे विभाजन हा सुद्धा पॉईंट सारखाच आहे. जबाबदारीचे विभाजन म्हणजे की एक मोठं कार्य आहे, एखादा प्रोग्राम तुम्हाला अरेंज करायला लावला, की एखादा प्रोग्राम तुमच्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये ठेवायला लावला, आणि त्यात प्रत्येकाला आपापली जबाबदारी, आपापले कार्य वाटून दिले, तर ते झाले जबाबदारीचे विभाजन. हे होते आपले 5 पॉईंट. यानंतर तुम्हाला दिलं आहे 6वा पॉईंट, ते म्हणजे की अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास. अधिक कार्यक्षमता म्हणजे कार्याची क्षमता वाढवणे, व समृद्धीसाठी काय करणे? कर्मचारी आणि मालकांचा विकास करणे. यात काय दिलं आहे? या तत्वामध्ये कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतांवर अवलंबून असते. म्हणूनच गरजेप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास
कार्यक्रम राबविणे अत्यावश्यक असते. अंतिमतः या सर्वांचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर होतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल समृद्धीची योग्य संधी दिली पाहिजे. कार्यक्षमता म्हणजेच काय की जेव्हा कोणाला कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या कर्मचाऱ्याला एखादी जबाबदारी दिल्या गेली तेव्हा आपोआप त्याच्यात काय होते की ती जबाबदारीची जाणीव झाल्यामुळे आपोआप त्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमतासुद्धा वाढून जाते. तर जेव्हा तिथल्या मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास होईल तेव्हाच त्या व्यवसायाचा सुद्धा विकास होईल. तर या गोष्टींचा विचार करूनच टेलर यांनी काय केलं हे तत्त्व मांडलं आहे. आता बघा हे होते आपले 6 वैज्ञानिक तत्त्व झालं. आता समोर तुम्हाला शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे दिली आहेत. एवढी तत्त्वे तुम्हाला समजली असेल. बघा टेलरमध्ये जास्त काही पाठांतर करायची गरज नाही आहे तुम्हाला. याची व्याख्या आणि अर्थमधले जे 2-3 लाईन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की टेलर हे काय शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक आहे. त्यांचा कार्यकाळ थोडाफार लक्षात ठेवायचा. त्यानंतर ही जी व्यवस्थापनाची जी आपण 6 तत्त्वे पाहिली होती ती 6 तत्त्वेसुद्धा लक्षात ठेवायची. एवढं तुमच्या लक्षात राहिलं की आपोआप तुम्हाला याचं लिहिता येईल. तर लहान प्रश्न जरी तुम्हाला आला लिहायला तरी तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर बघा शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे दिली आहे तुम्हाला. टेलर हे कोण आहे? शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक. आता याची तंत्रे म्हणजे याची टेक्निक काय, कोणती अशी टेक्निक त्यांनी वापरली आहे बघा. पहिलं म्हटलं त्यांनी की कार्य अभ्यास वर्क स्टडी. उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे. कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्ये यांचा संघटित पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश होतो. बघा कार्य अभ्यास म्हणजे काय की ते कार्य करताना त्या कर्मचाऱ्याला किंवा त्या विशिष्ट अशा व्यक्तीला अशी कोणकोणत्या अडचणी येतात किंवा अशा कोणकोणत्या असं त्याला समस्या निर्माण होतात या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे. कळलं? म्हणजे टीकात्मक दृष्टिकोनातून सुद्धा आणि चांगल्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा अभ्यास करणे. बघा कार्य अभ्यासमध्ये बघा वेळ अभ्यास, गती अभ्यास आणि पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास या सर्व तंत्रांचा समावेश होतो. पहिलं तंत्र आहे वेळ अभ्यास, टाईम स्टडी. एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करण्याचे तंत्र आहे. एका कर्मचाऱ्याने त्याच कामासाठी किती वेळ लावला आहे त्याचा अभ्यास करणे, त्याची नोंद करणे म्हणजेच काय झालं वेळ अभ्यास. आता बघा नेक्स्ट काय पद्धत अभ्यास मेथड. आता बघा की एकच पण तेच कार्य करण्याच्या पद्धती ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकते. कळलं? तर तो जो कर्मचारी आहे तो कोणत्या अशा मेथडनी किंवा कोणत्या पद्धतीने ते कार्य हाताळत आहे किंवा कोणत्या पद्धतीने ते कार्य पूर्ण करत आहे ते झालं पद्धत अभ्यास म्हणजे मेथड स्टडी. त्यात तुम्हाला एक्सप्लेनेशनसुद्धा दिलं आहे चांगलं. बघा शेवटच्या 2 लाईनमध्ये सुद्धा एक वेगळं एक्सप्लेनेशन दिलं आहे. कच्च्या मालाची हाताळणी, वाहतूक, तपासणी आणि साठवण इत्यादी कामांची योग्य पद्धत ठरविण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. बघा हालचाल मोशन. हालचालला इंग्लिशमध्ये म्हणतात मोशन. तर हालचाल अभ्यास कसा केला जातो की आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजेच एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करताना कर्मचाऱ्याला तसेच यंत्राच्या योग्य हालचालींना अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे एखादे विशिष्ट काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यास तसेच अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. मोशन म्हणजे काय की मोशन म्हणजे गती. मोशनला दुसरा एक शब्द आहे गती, की तो कोणत्या गतीने कार्य करतो, त्याची हालचाल कशी आहे कार्य करताना. तर त्याचा अभ्यास करणे म्हणजेच काय झालं हालचाल
अभ्यास म्हणजे मोशन स्टडी. आता शेवटचं यात दिलं आहे तुम्हाला थकवा अभ्यास म्हणजे फॉटिक स्टडी. बघा त्यात काय दिलं आहे, साधारणपणे कामाच्या पुरेशा विश्रांतीशिवाय जास्त तास नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण, कामकाजाची अवजड साधने आणि कामाच्या ठिकाणचीच खराब परिस्थिती या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजेच थकवा. बघा थकवा हा 2 प्रकारचा आहे. तर यात बघा की हा जो थकवा हा जो पॉईंट आहे हा असा आहे की आता मी कोणतंही कार्य 1 तासाशिवाय करू शकत नाही. असं आपण कोणतंही मानसिक कार्य अभ्यास करत असताना आपण 1 तासाच्या वर कोणत्याही गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही किंवा 30 मिनिटाशिवाय जास्तीत जास्त कॅपॅसिटी असते 30 मिनिट. 30 मिनिट कोणताही विद्यार्थी किंवा कोणताही व्यक्ती हा एका गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करू शकते. प्रत्येक 30 मिनिटानंतर त्या व्यक्तीला एक छोटासा ब्रेक पाहिजेच असतो आणि जर त्यांनी ब्रेक न घेता जर कंटिन्यू अभ्यास करत राहिले तर ज्या गोष्टींकडे त्याचं लक्ष होतं तेवढंच त्याला आठवण राहते आणि त्यानंतर तो विसरून जाते. तर तो थकवा लक्षात घेऊनच प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा ब्रेक ठेवणे म्हणजेच काय झालं, थकवा अभ्यास. आता हा होता पहिला पॉईंटमध्ये आपले 3 पार्ट होते, अ ब क ड 4 पॉईंट होते. आता बघा दुसरा पॉईंट तुम्हाला दिला आहे तो म्हणजे आता बघा तुम्हाला दुसरा पॉईंट दिला आहे यात ते साधने व उपकरणांचे मानकीकरणला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टँडर्डायझेशन. त्यात काय दिलं आहे, कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन दिले. कामाच्या ठिकाणचे वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे वस्तूंचा अपव्यय म्हणजे उत्पादन खर्च व कामगारांवरील थकवा कमी करण्यास मदत होते. म्हणजे की जर आपण साधने आणि उपकरणांना व्यवस्थित सेटअप केलं की व्यवस्थित तेवढ्याच साधने आणि उपकरणांचा वापर केला तर त्याचा वस्तूंचा अपव्ययसुद्धा होणार नाही आणि कामगारांची सुद्धा दडपण होणार नाही. दुसरा पॉईंट यात दिला आहे तुम्हाला तिसरा पॉईंट दिला आहे वैज्ञानिक कार्यरचना. टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला की दिवसभरात तो व्यक्ती कोणते असे कार्य उचित प्रकारे करू शकतो. कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्त्वाचे आहे. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकांनुसार पूर्ण करतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल. हे होती वैज्ञानिक कार्यरचना. वैज्ञानिक कार्यरचनामध्ये काय काय आहे मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की त्या व्यक्तींची मानसिकता ओळखली जाते, मानसिक क्षमता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यात केला जातो. बघा चौथा पॉईंट यात आहे शास्त्रीय व्यवस्थापन तंत्रांमध्ये तो म्हणजे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामांसाठी योग्य व्यक्तींची निवड करू शकते. त्यासाठी व्यवस्थापनाने कार्याचे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे. कार्याचे तपशील म्हणजे काय की एक टाईम टेबल निश्चित करणे आवश्यक आहे की त्या व्यक्तीला ते कार्य समजावं किंवा कसं करायचं हे समजावं याकरिता एक विशिष्ट त्याला प्रशिक्षण कसं द्यायचं, त्याची निवड कशी करायची या सगळ्या गोष्टींचा एक तपशील तयार करणे आवश्यक आहे. हे होते आपले 4. आता पाचवा पॉईंट दिला आहे तुम्हाला तो म्हणजे की कार्यात्मक संस्था. कार्यात्मक संस्था काय, टेलर यांच्या या संकल्पनेत नियोजन अंमलबजावणीपासून वेगळे केले आहे. याचाच अर्थ कामाचे व्यवस्थापन व परीक्षण करणाऱ्या व्यक्ती ह्या भिन्न असतात. म्हणजे कामाचे व्यवस्थापन करणारा व्यक्ती हा वेगळा असतो. परीक्षण म्हणजे सुपरवायझर जो असतो किंवा कामाचं ऑब्झर्वेशन करणारा व्यक्ती जो असतो तो
वेगळा असतो. म्हणून व्यक्तीचे निरीक्षण 2 भिन्न पर्यवेक्षकांकडून केले जाते, म्हणजे एक व्यवस्थापकांकडून, दुसरं म्हणजे सुपरवायझर म्हणजे परीक्षणाकडून. उत्पादनाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एकूण 8 फॉर्मची शिफारस केली आहे. आता 8 फॉर्ममध्ये काय आहे की त्याचे वर्गीकरण खाली दिले आहे तुम्हाला. दिले आहे की नियोजन स्तरावर काय काय असू शकते ते दिले आहे. नियोजन स्तरावर आहे नंबर 1 आहे मार्ग कारकून, काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर कसे सरकते हे सांगतो. त्यानंतर दुसरा आहे सूचना लिपिक म्हणजे एक प्रकारचा क्लर्कच असतो जो लिखाण काम करतो. काम पूर्ण कसे करायचे याच्या सूचना देतो, तो झाला सूचना लिपिक. तिसरा आहे वेळ आणि किंमत खर्च कारकून, याला काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ निर्धारित करतो. त्यानंतर चौथा आहे शिस्त, म्हणजे कामगार कारखान्याच्या नियमांप्रमाणे काम करत असल्याचे सुनिश्चित करतो. कळलं? हे होतं नियोजन स्तरावर. आता ब आहे अंमलबजावणी स्तरावर. अंमलबजावणी स्तरावर दिला आहे नंबर 1 गटप्रमुख. गटप्रमुख हा कोण असतो? प्रत्यक्ष काम करून घेणारा. गटप्रमुख म्हणजेच कोण? प्रत्यक्ष काम करून घेणारा. त्यानंतर दुसरा आहे वेग प्रमुख, काम ठरवलेल्या वेळेत पूर्ण करून घेणारा, तो झाला वेग प्रमुख. हे सगळे अंमलबजावणी करून घेणारे व्यक्ती आहे. नंबर तिसरा आहे दुरुस्ती प्रमुख. एखाद्या यंत्रामध्ये काही बिघाड निर्माण झाला तर त्यात ती यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचं किंवा त्या यंत्रणेची पूर्ण सुरक्षा करण्याचं कार्य कोणाचं असते? दुरुस्ती प्रमुख. नंबर 4 आहे निरीक्षकाचं बद्दल आताच ऐकलं होतं आपण की काम पूर्वनिर्धारित मानकांनुसार होण्याची शाश्वती घेतो. ते काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही या सर्व गोष्टींकडे तो लक्ष देतो. तो कोण झाला? आपला निरीक्षक. तर हे आहे आपले टेलर यांच्या मते असलेले कर्मचाऱ्यांची कामगिरी. आता बघा 6वा आणि शेवटचा पॉईंट तुम्हाला दिले आहे तो विभेदात्मक दर वेतन योजना. साधारण कामगारही प्रमाणित उत्पन्न मिळविण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीने मोबदला ठरविला गेला पाहिजे. यासाठी टेलरने विभेदात्मक दर वेतन योजना सुचविली आहे. या योजनेनुसार प्रमाणित मानकांपेक्षा, म्हणजे एक स्टँडर्ड असते, प्रत्येक गोष्टीचे एक स्टँडर्ड असते की मला 8,000 पगार हा मिळू शकतो किंवा मला 10,000 वेतन हे मिळू शकते. हे झालं 10,000 हे काय झालं? स्टँडर्ड म्हणजे मानक झालं. जास्त काम पूर्ण करणाऱ्या कामगारांना उच्च दराचा प्रस्ताव दिला जातो. या उलट जर एखादा कामगार निर्धारित मानकांपेक्षा कमी काम करत असेल तर अशा कामगाराला कमी दराने वेतन दिले जाते. जसं त्याचं कार्य त्यानुसार त्याला वेतन दिले जाते. असं कोणी म्हटलं आहे? टेलर यांनी. आणि शेवटी काय म्हटलं त्यांनी की या तंत्रांमुळे कामगारांना उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळविण्यासाठी प्रेरणा मिळते. जसं त्याचं कार्य राहील, खूप चांगलं कार्य राहिलं तर त्यानुसार त्याला वेतन दिलं पाहिजे. त्यानंतर त्याचे जर कार्य कमी राहिलं त्यानुसार त्याला वेतन दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार कोणी केला? टेलर यांनी केला. तर इथेच आपलं प्रकरण 1 हे संपलं आहे. प्रकरण 1मध्ये आपण काय काय पाहिलं होतं त्याचा एकदा सारांश पाहत चला. सारांशमध्ये काय आहे की आपण पहिले पाहिलं होतं की व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप काय आहे, व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व पाहिले होते. त्यानंतर आपण व्यवस्थापनाचे सिद्धांत आपण 2 व्यक्तींचे पाहिले होते. पहिला व्यक्ती कोण होता? हेनरी फ्युअल. हेनरी फ्युअलची किती तत्त्वे आहे? 14. आणि हेनरी फ्युअल कोण आहे? हे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक. आणि त्यांचा कालावधी काय आहे? 1841 ते 1925. त्यानंतर आपण दुसरे व्यक्ती पाहिले होते आज या व्हिडिओमध्ये. ते कोण पाहिले होते? फ्रेडरिक टेलर. फ्रेडरिक टेलर हे कोण आहे? शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक आहे. आणि फ्रेडरिक टेलरनी वैज्ञानिक सिद्धांत मांडले आहे. पहिले शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे मांडली आहे, 6 तत्त्वे. कळलं?
आणि त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे मांडली आहे. तंत्रे आणि तत्वेमध्ये फरक आहे. तंत्रे म्हणजे टेक्निक, तत्वे म्हणजे नियम. कळलं? तर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. तर ही सुद्धा तंत्रे आणि तत्वे हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हे होतं आपलं पहिलं प्रकरण. आता बघा, अभ्यास करत असताना ह्या प्रकरणाचा तर तुम्हाला हे प्रकरण खूप महत्त्वाचं असू शकते. कारण नवीन सिलेबस असल्यामुळे आपल्याला यातलं अजून काही असं कन्फर्म आहे नाही. पण प्रकरण 1 मध्ये एवढं मुख्य असं दिलं असल्यामुळे, म्हणजे एवढं मुख्य घटक दिले असल्यामुळे हे महत्त्वाचं असू शकते. त्याच्यामुळे याचा चांगला अभ्यास करा. आणि मेन म्हणजे स्वाध्यायाचा स्वाध्यायाकडे सुद्धा कोणकोणत्या रिकाम्या जागा विचारल्या गेल्या आहे, कोणकोणते असे हे चुकी बरोबर काय कोणते प्रश्न आहे हे याच्याकडे सुद्धा लक्षात ठेवत चला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला. आणि यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर यात बघा,